तुरीला खत टाकणं लागतं काय कोण आता, आणि मुगाला खत टाकाच टाइम झाला, कपाशीला खत टाकाच टाइम झाला, आणि खत आणलं तर पैसे नाही माय करतं. एक काम करतो पॅकेटात तरी पाहतो असले तर खत आणणं होईना मग उंदरस लँड बाप्पा, हे पॅकेटामध्ये तर पैसे जागी उंदरस लँडच निघल्या. काय करतो 1 रुपया बी नाही ना, खुशाल उंदरस लँड निघू राहिल्या. मग आता खत कसे जाणव मी आता. एक काम करतो आता डायरेक्ट पीक लोन काढतो. एखाद्या बँकेवाल्याला फोन लावतो आणि त्याला म्हणतो मला पीक लोन काढायचंय. असंच करतो आता, फोनच लावतो डायरेक्ट. हॅलो, ते बँकेमधला लोन देणारा साहेब आहे का? हो बोला, काय पाहिजे? नाही चहा नाही घेत मी 1 वर्ष झालं चहा घेतच नाही मी. ते चहा पिणं चांगले नसतं ना, म्हणून मी चहा सोडून दिलेली 1 वर्षापासून. लोन पाहिजे होतं, लोन भेटेन का? अहो सर, फोन बँकेत नाही मिळत. अहो बाहेर साहेब, मला फोन नाही, लोन लागत, लोन पीक लोन लागत मला. ते कपाशीला आणि त्याला खत टाकायचंय ना, माझ्याकडे पैसे नाही म्हणून मला लोन लागत. लोन फोन नाही लागत मला. भेटेन का लोन? हो सर, मिळेल ना. उद्या बँकेत येऊन फॉर्म भरून द्या. फॉर्म भरू का? बरं मी काय म्हणतो, ते फॉर्म भरण्यासाठी कोणते कोणते कागदपत्र लागन तेवढं सांगा ना एकदा. सर, तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी आधार कार्ड, मतदान कार्ड, टीसी 7/12 आणि एक पॅन कार्ड. पॅन्ट कार्ड? पॅन्ट कशाला काढू मी आता? मी तुम्हाला लोनचं विचारू राहिलो ना, तुम्ही खुशाल म्हणून राहिले पॅन्ट कार्ड. काय मी पॅन्ट ऐकून लोन देऊ राहिले तुम्ही मला? असा कोणता नियम आहे तुमचा? काही म्हणून राहिले कुंकाडचे कुंकाड, म्हणजे तुमचं ज्याला लोन लागतं त्याची पॅन्ट काढून त्याचीच पॅन्ट ऐकून त्यालाच पैसे द्यायचे असं आहे का? अहो सर, पॅन कार्ड म्हणजे पॅन कार्ड. पॅन कार्ड का? मग तसं स्पष्ट बोला मग तुम्ही कुंकाडचे कुंकाड बोल राहिले पॅन्ट कार्ड. मला समजत नाही ना पॅन्ट कार्डाची तर जरा स्पष्ट बोललं पाहिजे. बरं लोन भेटेल का मला? बरं ठीक आहे, उद्या भरतो मग मी बँकेत येऊन फॉर्म. हॅलो साहेब, मी आलो होतो तुमच्या बँकेत काल फॉर्म भरायला. मी भरला फॉर्म, पण मी तुमच्या बँकेत गेलो होते, मॅनेजरला मी असं राम राम केलं, पण त्याला मला तास केलं बाबा. मान आलेली जसं त्याला मान आले रोग व्हायले. त्याला जरा दाखवून येते मी. बरं मी ते काल फॉर्म भरला होता, ते तुम्ही सांगितलं होतं ना ते लोन घ्यायसाठी, तेवढा मंजूर झाला नाही बरोबर एकदा? नाही सर, तुमचा फॉर्म अजून मंजूर नाही झाला. कस काय नाही झाला मंजूर? आणि मी फॉर्म भरला होता ना, तुम्हीच काहीतरी केलं असेल, तुम्हीच काहीतरी कांडे केले असेल. फॉर्म मंजूर कस काय नाही झाला मला सांगा आधी तुम्ही. नाही सर, तुम्ही कागदपत्र व्यवस्थित नव्हते दिले. तुमच्या आधार कार्डवर शुभम नाव आहे आणि 7/12 शुभम राव नाव आहे, त्यामुळे मंजूर नाही झाला सर तुमचा फॉर्म. म्हणजे काय शुभम राव असल्यामुळे मंजूर नाही झाला काय? म्हणजे माझ्या नाव पुढे राव लागलं म्हणून काय मी बदलून गेलो काय? म्हणजे मी माणूसच बदलून गेलो काय बंधन? मग परदेशी केव्हा शिकायला आलतो मग तवा तवा कोण नाही मग उद्याच्या म्हणून तिरूची काय जिलेबी भाजी खायला बोललो होतं, म्हणजे तळाला बोललो होतं का? तिरूची म्हणत मग उद्याच्या म्हणून. तुमचं अवघडच बाबा, तुमचं राव लागलं म्हणून फॉर्म मंजूर व्हायला नाही. बँकेत राम राम घातलं, ते मुंडका हालेचं रोग झाल्यावणी त्याला. काय चाललं काय नेमकं तुमचं? ह्या साहेब तुम्हाला सांग, तुम्ही मग फॉर्म मंजूर करा बरं का. मी नाही तर असा माग लागन मग मलाच माहित नाही किती माग लागन तर. हो पडणार नाही तुम्हाला, आणून सोडीन तुम्हाला. बँकेवाले तुम्ही सांग, तुमची लाईट नखरे ना. तुमचं आमचं थोडस जरी काम असलं तुम्ही म्हणता इकडं जा, हे कागदपत्र आणा, ते कागदपत्र आणा, नुसतं आम्हाला इकडून तिकडे हेंडी दे. आणि आम्ही तिथं कागदपत्र घेऊन आलो तर तेव्हा तुमचे नखरे. आमचं लंच ब्रेक चालला, तुम्हाला हागू येतो, तुम्हाला पुन्हा तुमचं सर्व्हर काम करत नाही, आणि नुसतं दमिता कागदपत्र आणा, हे आणा, आणि तिथं आलं लंच ब्रेक होतं तुमचं. लंच ब्रेक, वारे वा लंच ब्रेक. आमच्या वेळेसच बरं तुमचं सर्व्हर डाऊन होतं, बरं तरी तुमचं बंद होत नाही. सर, ते आमच्या हातात नसतं. तुमच्या हातात नसतं? नाही ते तुमच्याच हातात असतं. तुम्ही भोळे माणसं पाहून घोळीतात यायला माहितीये का? आम्ही भोळे आहे तर तुम्ही आम्हाला घोळीता ना. तुमच्याच हातात असतं ते. तुम्हाला सांगतोय आबा साहेब, तुम्ही फॉर्म मंजूर करा. माया नादी नका लागू, नाहीतर मी डायरेक्ट राडा करीन. मग एक पाऊस पाणी नाही पडा, नाही तर सरक्याला पाणी नाही, तुरीला पाणी नाही, आणि खत घ्यावं म्हणलं तर तुमच्या असे नाटके चालले. फॉर्म मंजूर करा, नाहीतर माझ्या नादी लागू नका. मी नाहीतर राडाच करीन मग. हो तुम्हाला सांगतो तुम्ही मग फॉर्म मंजूर करा बरं का. हो नाहीतर मी डायरेक्ट काय करीन, आमच्या घरचे शेळ्या, बकऱ्या, गाय, म्हैस, बैल सगळं घेऊन येईन आणि तिथे तुमच्या ऑफिसामध्येच बांधून देणार ते बँकेमध्ये. पाहू मग तुम्ही कसं लोन देत नाही. हो तुम्ही लोन द्या, ते पीक लोन मंजूर करा, नाहीतर मी डायरेक्ट
मोदीला फोन लावून तुमचं नाव सांगेन बरं का. हो नाही तुम्ही तसं ऐकणारच नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही ठेवा फोन, मी मोदीला फोन लावतो आणि तुमचं नाव सांगून देतो. मग नाही जर ऐकलं तर ना बिन डायरेक्ट शेळ्या बकरा चट बांधून देतो तुमच्या याच्यामध्ये. हा ठेवा तुम्ही, थांबा मोदीला फोन लावा तुम्ही, थांबा. हॅलो मोदीजी का? या पण मोदीजी तुम्ही आधी मो ऐकून घ्या बरं का. हा तुम्ही बोलूच नका, तुम्हाला सांग तुम्ही बोलूच नका, तुम्ही आधी मोच ऐकून घ्या. तुम्ही त्या लोनवाल्या साहेबाला आहे ना जरा नीट समजून सांगा बरं का. हो त्याला सांगा माया नादी लागू नका म्हणून. हा नीट समजून सांगा त्याला, माया नादी लागणं म्हणजे लय बेकार काम आहे बरं का. हो अहो शुभमजी काय झालं जरा सविस्तर सांगा. काय झालं म्हणजे तुम्हाला सांगतो, इथं कपाशीला खत टाकायचं, तुरीला खत टाकायचं, वरून पाऊस पडणार नाही आणि खत टाकायला माझ्या बॅगकडे उंदरस लेंडे निघल्या. मला बँकेवाला लोन तरी मागून पाव. मी गेलो लोन मागितलं, फॉर्म भरला आणि ते येडं मला म्हणतो तुमचं फॉर्मच मंजूर नाही होणार. काऊन तर माझ्या नावा पुढं राव नाव आहे, म्हणजे मग आधार कार्डवर शुभम नाव आहे आणि इथं त्या 7 बारावर शुभम राव असं नाव आहे. तर राव मुळे ते म्हणतो तुमचं सगळंच बदलून गेलं, तुम्ही मंजूरच होऊ शकत नाही, पण पैसेच भेटू शकत नाही तुम्हाला. तुम्ही त्याला समजून सांगा पैसे द्या म्हणून बरं कोणी ना. राव बिव काही लागलं ना तर नाव काही बदलत नसतं बरं का. नाहीतर मग मी ना ते 7-12 अपडेट नाही करणार, मी डायरेक्ट त्या बँकेवाल्यालाच अपडेट करून टाकीन मग, आणि त्याच्या जागी मी राहीन तिथं. मग कोणाला लोन देऊन टाकीन मी, नाटच नाही करायचं. मग सगळ्याला पैसे नसते. अहो मोदीजी काही काम असलं ना ते उद्या यान परवा यान आणि गेलं तर म्हणते तुमचा फॉर्म मंजूर नाही झाला, तुम्हाला हे कागदान नाही ते कागदान नाही. तुम्हाला सांग तुम्ही त्याला समजून सांगा बरं का. अहो मोदीजी 2-2 मिनिटाचे काम राहते, त्याच्यासाठी ते 10-15 दिवस आम्हाला तिकडे बोलीत राहते. हा ना तर मला काय घरी काय काम नाही का मला. आणि किती पेट्रोल लागत तिथे लोक जायला, बँके लोक जायला. पुन्हा एक तर तुम्ही पेट्रोलचे भाव वाढून ठेवले, तुम्हाला समजत नाही का पेट्रोलचे भाव कमी करायचं. रोजच बँकेत चक्र मारायला लावते, मला काय काम धंदा नाही काय घरी. रोजच चक्र मार कमी तिकडे बँकेत. ठीक आहे सांगतो मी त्यांना. सांगा त्या समजून, माझ्या नादी नका लागू म्हणा. अहो मोदीजी पहिल्या काळात कोणतं बी काम करता असलं ना फक्त एक कागद लागत होतं, त्याच्यावर सगळं काम होऊन जात होतं. पण आता याच अवघड झालं. ह्यो कागद आणा त्यो कागद आणा, झेरॉक्स आणा, पुन्हा मतदान कार्ड आणा, आधार कार्ड आणा, पुन्हा याची सही लागती, शेजारीची सही लागती, त्याची सही हेच पाहिजे तिथं. सांगा तुम्ही एकल्याचं कामच होत नाही, तू दुसरा पाहिजे, 2 जण पाहिजे. सांगा हे कागद आणा ते कागद आणा, ते आधार कार्ड पॅन कार्ड आणि आधार कार्ड जरशी चूक असली हे अपडेट करून घ्या. मग त्याच्यात 4-5 महिने मी तर म्हणतो मग हे ना हे कागद गोळा करून मी म्हातारा होऊन जाईन. तर मग मूग तूर सोयाबीन सारखी चढ वाळून जातं काय करू असं वाटतं मला. आणि मला आणखीन एक डाव टुराला काय माहिती का, हे काय करत असं माहिती का, हे कागद गोळा करून ना भांगारवाल्याला रद्दीमध्ये इकत असन. असं विन वाटतं मला, पैसे घेत असन ना, आणि तेच पैसे आम्हाला देत असन. मग काय फायदा, मग आमच्याकडूनच पैसे घ्यायचे ना आम्हालाच द्यायचे. अहो मोदीजी मला असंच वाटतं ते इकडून कागद गोळा करून घेते आणि तिकडे भांगारवाले लिखिते तेच पैसे आपल्याला देते, असंच वाटू राहिलं मला तर. अहो मोदीजी तुम्ही त्याला समजून सांगा बरं का. हो मग पीक लोन मंजूर करायला लावा द्यायला. नाहीतर मग मी काय करीन, मी सगळे ढोरं बकऱ्यांचट घेऊन जाईन आमच्या घरच्या तिथं बांधून देईन. मग ते संडास करीन ना तिथं, ते झाडूच बेजूर होईन मग. हो पण पहा ना दुसरे एखादे मोठे साहेब आले त्याला लोक साहेब धरा पैसे असं खसकन पैसे देऊन टाकते द्यायला, आणि आमच्यासारखं गेलं तिथं हे कागदा ना ते कागदा 15-20 दिवस त्याच्यातच घालते. तुम्ही द्यायला ना पैसे द्यायला लावा. हो ठीक आहे शुभमजी चिंता करू नका, त्यांना समजावून सांगतो मी, पीक लोन भेटून जाईन तुम्हाला. हो सांगा ते समजून जरा. नाहीतर मग मी काय करीन, मी सगळे माझ्या घरचे जनावर घेऊन जाईन बँकेत देईन बांधून. मग ते बँकेत हाकले ना झाडू द्यायला चारा टाकू बेजार झाले पाहिजे. मग सांगा ते समजून जरा. मी येऊ राहिलो मला लोन घ्यायला, येऊ पण येते मी लोन घेऊन. हो ना तर हो, आता बँकेवाला साहेब कसं लोन देत नाही. बरं मी काय म्हणतो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, आणि बाजूची घंटे दाबून द्या. येतो मी चांगलं नाही दिले पैसे त्या साहेबांना, चांगलं धुवून घेऊ तुम्ही त्याला. आणि याचे 2 लेंडे निघले होते आणि ते जनावर नेऊन बांधतो त्याच्या बँकेमध्ये. ते शेण काढू बेजार झाले ना तेव्हा समजून द्यायला. आणि कमेंट करून सांगा तुमची इकडे असेच नखरे करते का बँकेवाली. तर हो ना तर एक तर मला काही बँकेवाले साहेब थांब मला लोन दे, थांब.